नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी साधी, झटपट आणि चविष्ट आलू वांग्याची भाजी. एकदम रापचिक आणि सोपी पद्धती सांगते. इथे मी वांगे आणि बटाटे यांना मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापून पाण्यामध्ये ठेवून घेतले आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेणार आहोत. बटाट्यांची वरची बाजू हलकी तांबूस झाली की आपण याच्यामध्ये चिरलेले वांगे टाकून घेणार आहोत. इथे मी वांगे काळे पडू नये म्हणून चवीप्रमाणे मीठ आधीच घातलेलं आहे, पण ती क्लिप इथे ऍड नाही झाली आहे, त्याकरिता मला माफ करा. आता एक मीडियम आकाराचा कांदा मोठ्या आकारामध्ये कापून घेतला आहे आणि 2 टोमॅटो यांना सुद्धा मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे. आता मिक्सर मधनं आपण याची पेस्ट करून घेणार आहोत. वांगे आणि बटाटे मस्तपैकी शिजले गेले आहेत. आता आपण यांना दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी परत एक मोठा चमचा तेल गरम केला आहे. इथे मी फोडणीसाठी पंचफोडण मसाले वापरत आहे. याच्यामध्ये मोहरी, जिरे, मेथीदाणा, बडीशेप आणि कलंजी आहे. सोबतच एक सुकी लाल मिरची सुद्धा फोडणीमध्ये टाकून घेतली आहे. आता 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून तेलावर चांगलं परतून घ्यायचे आहे. आलं लसूण परतल्या गेलं की इथे आपल्याला कांद्याची आणि टमाटरची पेस्ट टाकून मिक्स करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले टाकणार आहोत. 1 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा कांदा लसूण मसाला यांना मिक्स करून तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. मसाल्याला ते मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आलू आणि वांगे टाकून घ्यायचे आहे. एकदा मसाल्यामध्ये फिरवून घ्यायचे आहे आणि आता मी भाजीमध्ये एक अर्धा ग्लास गरम पाणी टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याची क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकता, पण लक्षात असू द्या इथे आपल्याला गरम पाणीच वापरायचे आहे. आता कढईवर झाकण ठेवून एक उकळी भाजीला काढून घेणार आहे. तर तयार आहे आपली आलू वांग्याची भाजी. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.